चंद्रपूर जिल्ह्यात महापालिका क्षेत्रातील 62 जीर्ण इमारती केव्हाही कोसळण्याच्या मार्गावर असल्याने प्रशासनाने संबंधितांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याची नोटीस बजावली होती। मात्र गत वर्षी अशी नोटीस बजावूनही यातील काही घर मालकांनी अद्याप निवासस्थान सोडले नाही आणि साहित्यही हटवली नाही। त्यामुळे आता पुन्हा नोटीसद्वारे अल्टिमेटम देण्यात आला। मूळ तालुक्यातील जानाळा येथील एका इलेक्ट्रॉनिक दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने जळून खाक झाले। ही घटना गुरुवारी दिनांक 3 रोजी रात्री 9:30 वाजता घडली। नागरिकांनी पाण्याचा फवारा मारून आग विझवली। सिंदेवाही बसस्थानकावरून तुमसर ते राजुरा येथे जाणाऱ्या बसमधून शुक्रवारी दिनांक 4 रोजी दुपारी 4 वाजता लाखणी येथील शुभांगी गायधने यांची बॅग व पर्स चोरी गेल्याची तक्रार केली। त्यामुळे चालक व वाहकाने बस थेट पोलीस ठाण्यात नेली। मात्र पोलिसांना तपासणी केली असता हाती काहीच मिळाले नाही। या घटनेने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला। गोंडपिंपरी तालुक्यातील वर्धा नदीवर सनापूर टोमटा गावाजवळील उपसा सिंचन प्रकल्पाची देखरेख करणाऱ्या चौकीदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना शुक्रवारी दिनांक 4 रोजी सकाळी उघडीस आली। नानाजी रामा कोडापे राहणार टोमटा असे मृतकाचे नाव आहे। सिंदेवाही तालुक्यातील टेकेरी रस्त्यावरून वाकौल वाणेरी जामसाडा जुना जामसाडा नवीन मोहाडी नलेश्वर पांगडे येथील नागरिक व विद्यार्थ्यांची ये जा असते। रस्त्यावर जागोजागी खड्डे तयार झाल्याने सर्वजण हैराण झाले। प्रशासनाकडे तक्रार करून दखल न घेतल्याने नागरिकांनी शुक्रवारी दिनांक 4 रोजी असे आंदोलन केले। कोरपणा तालुक्यातील माणिकगड पहाडालगतच्या आदिवासी बोल गावाची हार्टबीट असणाऱ्या रूपापेठ खडकी सावल हिरा मार्गाची अंतिम दुरवस्था झाली। परिणामी या परिसरातील ग्रामस्थांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे। जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी नागबीड तालुक्यातील तोडोदी पळसगाव खुर्द चिंदी चौक नवेगाव पांडव तसेच तपाड पाणीपुरवठा नवखडा येथील प्रकल्पाची पाहणी केली। ग्रामस्थांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या। चंद्रपूर जिल्ह्यात मानवतेची सेवा हीच ईश्वराची सेवा या भावनेतून जेसीआय चंद्रपूरच्या वतीने एक स्तुत्युत उपक्रम राबवण्यात येत आहे। जेसीआय चंद्रपूरचे अध्यक्ष चेतन रामटेक यांच्या पुढाकाराने मासा कन्नमराव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे नवजात बालकांसाठी मच्छरदाणी वितरण करण्यात आले। सतत 100 दिवस हा उपक्रम राबवण्यात येणार। नागबीड नगर पंचायतच्या नवनियुक्त मुख्याधिकारी सोनम देशमुख यांची नागबीड येथील पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली व शहरातील समस्याबाबत सविस्तर चर्चा केली। सर्व समस्या त्वरित निकाली काढण्याचे आवाहन केले। चंद्रपूर जिल्ह्यात ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रपुरात गुन्हेगारीचा आलेख वाढतीवरच आहे। एकीकडे शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली जात असताना दुसरीकडे गरफडे करणारे मात्र त्यांचे काम चोख करत आहेत। अनधिकृतरित्या शस्त्र बाळगणाऱ्याला बेड्या ठोकण्यात येत आहेत। खुनाचे आरोपी हे अटकेत आहेत। मात्र दररोज कुठे ना कुठे किरकोळ गुन्हा दाखल होत असून त्यांना रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले। चंद्रपूर जिल्ह्यात प्रकृती महिला विकास केंद्र आणि सोपट ग्रुप खेरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने समाज मंदिर खेरगाव चांदसुर्ला येथे एक दिवसीय महिला कायदा कार्यशाळा नुकतीच पार पडली। चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातील 23 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्त निरोप सोहळा वेलफेअर हॉल येथे सोमवारी दिनांक 30 जून रोजी पार पडला। यावेळी सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पोलीस अधीक्षक मुम्मुक्का सुदर्शन यांच्या हस्ते शॉल श्रीफळ पुष्पहार व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लालपरीचे लोकेशन प्रवाशांना कळावे यासाठी तयार केलेल्या ॲपची सुरुवात दिनांक 15 ऑगस्टला होणार। या ॲपच्या प्रवाशांना मोठा फायदा होणार असून तिकिटावरच ट्रिप कोड ॲपमध्ये टाकताच बस कुठून चालली ते मोबाईलवर बघता येणार आहे। राज्य शासनाच्या वर्ग 3 व वर्ग 4 पदाकरिता घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर शिकवणी 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार। हे प्रशिक्षण 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार।